नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश मायकर राईड विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवरती हा कोकणचा वाटाड्या पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम मंडळी तुम्हाला पाडव्याच्या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। मंडळी आज आहे पाडवा। सालाभराप्रमाणे मालवणमधून रामेश्वर पालखी सोहळा संपन्न होणार आहे। तर हा पालखी सोहळा कशा प्रकारे असतो हे आपण आज प्रत्यक्षात पाहूया आणि या रामेश्वर देवताचे प्रत्यक्ष दर्शन घेऊया। आपली वरती कोकणची हिरवळ आणि हे कोकणातले वळणावळणाचे रस्ते पायवाट आणि या चिऱ्यांच्या भिंतींच्या रांगा आपल्याला पाहायला भेटतात। काय मग मंडळी, कसं वाटतं ही कोकणची पायवाट बघून नक्की मला कमेंट करून सांगा। या एक साईडला माडपोपळ्या, माडांच्या रांगा। पालखीच्या स्वागताची ही जय्यत तयारी चालू आहे। समोरच आपण पाहू शकता। काढा काढा। पालखी किती वाजता निघणार ही? निघाली ना? सातेरीकडून आता निघाली। काय म्हणता? माहिती का, आता सातेरीकडे गेली काय तेव्हा ना। आता आपल्याला काही मंदिराचे वतनदार भेटलेले आहेत, त्यांच्याकडनं काही थोडक्यात माहिती घेऊया। काय सांगाल दादा तुम्ही या पालखीबद्दल? पालखीचा उत्सव आमचा मोठा असतो, दरवर्षीप्रमाणे उत्सव साजरा होतो। रामेश्वर मंदिरातनं पालखी बाहेर पडते, तिथनं नारायण मंदिर सातेरी वगैरे करून संपूर्ण देवस्थान फिरून आडवण मार्गे भूतनाथकडे येते। मोरेश्वरकडून धक्क्यावरती जाते, धक्क्यावरतून काळबादेवीतून रामेश्वर मार्ग, परत बाजारपेठेतून रामेश्वर मंदिर हे साधारण 1-1.5 वाजता। आणि ह्या पालखी जी तुमची शेतातून जे येते मार्ग येते त्या मागे काय इतिहास आहे असा? जुना पुराणा इतिहास आहे। आणि ही परंपरा किती वर्षापासून चालू आहे? 400 वर्षापूर्वी मोठ्या याच्या दिमागात साजरा होतो। मुंबईवरून लोक येतात, बाहेर गावून मुंबई आणि संपूर्ण जिल्ह्याभरातून लोक येतात या उत्सवासाठी। त्यामुळे जत्रेचा स्वरूप निर्माण होता। पालख्यावर दरवर्षाप्रमाणे 1000भर लोक पालख्याबरोबर असतात कायम। हे पहा समोर ढोल ताशांच्या गजरात भक्तजनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला भेटत आहे। समोर हे पहा सातेरी देवी याचं कौलारू मंदिर असं किती छान प्रकारे दिसत आहे समोरच। आणि या कौलारू मंदिराखालीच हा पालखी सोहळा चालू असताना आपल्याला पाहायला भेटतोय। हे पहा भक्तजनांची गर्दी ही कशी छान अशी दिसत आहे आपल्याला। आता आपली पालखी सातेरी देवीच्या मंदिरात आहे। आपण थोडं पुढे जाऊन पाहूया। मंदिराच्या आतमध्ये देखील भक्तजनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला भेटेल। आता आपण देवीचं दर्शन घेऊया, सातेरी देवीचं। मालवण सिंधुदुर्ग येथील श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव नारायण यांचा ऐतिहासिक हा पालखी सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा होताना आपल्याला पाहायला भेटत आहे। हे पहा आता सातेरी मंदिरातून पालखी खाली उतरताना आपल्याला पाहायला भेटेल। स्वागतासाठी भक्तजनांनीही मोठ्या प्रमाणात। आता आपली पालखी महापुरुष मंदिराजवळ आलेली आहे। हे पहा महापुरुष मंदिर, आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया महापुरुषाचं। मालवण येथील ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव नारायण यांचा भाऊबीजे करता आणि गावभेटी करता काढण्यात येणारा हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत देवतांचा जयघोष करताना आपल्याला साजरा करताना पाहायला भेटत आहे। तुम्ही पाहू शकता। तसेच सालाबादप्रमाणे भक्तांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली आहे।
या पालखी सोहळ्यामुळे मालवण नगरीला एक जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले आपल्याला पाहायला भेटत आहे समोरच। तसेच पालखीच्या मार्गावर पालखीच्या स्वागतासाठी घरोघरी प्रत्येक भाविकांनी भक्तांनी रांगोळ्या काढून रस्ता सजवलेला आपल्याला पाहायला भेटत आहे। ही पहा, ही आपली कोकणची हिरवळ आणि ह्या दोन साईडला दोन गडग्यांची लाईनीच्या मधोमध आपली पालखी समोरून येताना मोठ्या भाविकांच्या भक्तांच्या उपस्थितीत येताना आपल्याला पाहायला भेटत आहे। किती छान असं निसर्गमय दृश्य आपण पालखीचं पाहत आहोत। हा कुत्रा देखील पालखीच्या सुरुवातीपासून पालखीसोबत फिरताना आपल्याला पाहायला भेटत आहे। हा आपला हे पहा, भक्तजन देखील पालखीच्या आगमनाची वाट बघत आहेत आणि पालखीच्या स्वागताच्या तयारीत आहेत। तुम्ही समोर पाहू शकता। हे पहा, पालखीच्या स्वागताची तयारी जोरदार चालू केलेली आहे भक्तजनांनी। मंडई हा सोहळा ऐतिहासिक पालखी मिरवणूक म्हणून ओळखला जातो आणि तो मालवणच्या दिवाळी उत्सवाचे एक वैशिष्ट्य आहे।
याचा उद्देश या सोहळ्यात ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या जातात आणि विविध धार्मिक विधी केल्या जातात. हे पहा, हे तर एकदम भारी दृश्य आपल्याला पाहायला भेटत आहे. बघा कशा वळणावरती कशा भक्तजनांच्या रांग आपल्याला पाहायला भेटत आहे आणि त्या रांगेच्या वरतीच ही लाईनीत नारळाची झाडं आपल्याला पाहायला भेटतील. किती छान निसर्ग, हिरवागार निसर्ग आपल्याला पाहायला भेटतोय समोर. रानातून आपली पालखी पुढे जाणार. एक साईडला हा सिमेंटचा रस्ता आहे आणि हा रानातून आता पालखीचं आपल्या आगमन होईल. हे पहा, आलेली आहे. रानवाटातून आपण आता चालत आहोत. चारी साईडला रान. अशी वाटतं ही कोकणची हिरवळ आणि ही मधून आपली पालखीची प्रदक्षिणा. वाव, भारी. रानामध्ये पावसाचा पाणी जरा साचल्यामुळे काही भक्तजन त्या पक्क्या मार्गाने रस्त्याने असे येताना आपल्याला जाताना पाहायला भेटतील आणि काही भक्तजन या पालखीसोबत या शेतातल्या रानवाटेतून आपल्याला येताना पाहायला भेटतील. काय मग म्हणते, कसं वाटतं ही कोकणची हिरवळ पाहून? नक्की मला कमेंट करून सांगा. वाव, मस्त. छान छान कमळ सुद्धा आपल्याला फुललेले पाहायला भेटते तिथे. या कोकणात जन्म घ्यायला पण नशीब लागतात हे म्हणतात ते उगीच नाही. तुम्ही समोर पाहू शकता. समोरच्या ह्या निसर्गमय दृश्यावरून तुम्ही समजू शकता. हो, मला नाही माहित ना, पुढच्या वेळी लक्षात ठेवतो. जरा चिखलाची पायवाटा इथून आपण जातोय ती एक आपली परीक्षा समजा भक्तजनांची. हे बघा आपला कुत्रा पालखीच्या सोबत आहे अजून. सातेरीच्या मंदिरापासून आहे तो. ही पहा चिखलातने कशी पायवाट शेतातून बाहेर
पडली आहे. आपण बरोबर पालखीच्या पट्टापट आहोत. आपण याच रानातून आता इथे पुढे पाहणार आहोत. हे पहा, काही भक्तजन देवाचा मानपान घेऊन येतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मिता असते आपल्याला पाहायला भेटेल. पालखीच्या पाठून जो कोणी भक्तजन असा पाया पडून येताना एकदम चेहऱ्यावर त्याच्या हास्य पाहायला भेटेल आपल्याला. समोर आपल्याला पताकांची रोषणाई पाहायला भेटत आहे. हे पहा, लाईनीत किती कलरफुल छान अशा रंगीबेरंगी पताके लावलेले आपण पाहत आहोत देवाच्या स्वागतासाठी. मंडळी, कसं वाटतं कोकणातला निसर्ग पाहून नक्की मला कमेंट करून सांगा. चला, पालखी कुठे पोचली आता पाहूया आपण. किती छान असे सजवलं आहे किल्ला आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला पाहायला भेटेल.
सोबत आहोत. सालाबादप्रमाणे या वर्षी देखील भाविकांसाठी पालखीसोबत चालत येणाऱ्या भक्तजनांसाठी सरबताची सोय केलेली आहे. आपण समोर पाहू शकता. हे पहा. ही पहा आपली मुंबईला जाणारी गणेश कृपा ट्रॅव्हल्स आपल्याला समोर पाहायला भेटत आहे. पालखी समोर येत आहे म्हणून जरा काही क्षणभर विश्रांतीसाठी थांबलेली आहे.
आपली पालखी वायरी गावातील मैकल कुलस्वामिनी श्री केळबाई देवी मंदिराजवळ आलेली आहे। आता आपण मंदिरात जाऊन देवी आईचं पण दर्शन घेऊया। आदी माता अंबे तूच केळबाई माता, तूच आदी माता अंबे तूच केळबाई माता। भक्त संकटे धावून येसी, भक्त संकटे धावून येसी तूच कुलदेवता, तूच आदी माता अंबे तूच केळबाई माता, तूच आदी माता अंबे तूच केळबाई माता। भक्तजनांनी थंड्याची सोय केलेली आहे। समोरच आपली कोकणची लाल परी देवावर आली आहे, थांबली आहे पालखीसाठी। पण लाईन लागलेली आहे, ट्रॅफिक लागलेली आहे सगळं। पालखीसाठी गाड्या तिथे थांबवण्यात आलेल्या आहेत वाटतेसाठी।
दिसत आहे म्हणजे. फायनली आपली पालखी वायरी भूतनाथ मंदिरामध्ये आलेली आहे. आता आपण भूतनाथ मंदिरामध्ये जाऊन भेट देणार. ही रामेश्वराची नदी आहे. त्याच्यावरती आता बाबादेव स्वामी समर्थ नारायण रामेश्वर मानगावकर या लेकरांना चालू वार्षिक ठेवला. याच्यावर तू राजीराव 12 तकरीत याकर राखी चालू होते. बाबादेव स्वामी समर्थ नारायण रामेश्वर या लेकरांना चालू वार्षिक ठेवला. याच्यावर तू राजीराव 12 तकरीत याकर राखी चालू होते. बाबादेव स्वामी समर्थ नारायण रामेश्वर या लेकरांना 1 वाजता पालखी बाहेर पडली बरोबर. 1 वाजता बरोबर या भूतनाथ. आणि ह्या मंदिरात 1 तास पालखी विश्रांतीसाठी थांबते. याच्या पाठी मागे काय कारण? विश्रांती असं नाही आहे, लोकांची काय हे असतात ना तिथे भाऊ आहे आपल्या भेटीचे भाऊ म्हणजे ही भाऊबीजी भावाला भेटायला भाऊ आहे. इकडून गेल्यानंतर काय पाहिजे परत बहिणीसाठी काय पाहिजे तिकडे भाऊबीजीसाठी जातात. ही प्रथा बलिप्रथेबद्दल म्हणजे भाऊबीजीसाठी रामेश्वर नारायण येतो. धन्यवाद दादांनी, तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपल्याला भूतनाथ मंदिराचे गावकरी संदीप गोडवे भेटले आहेत. त्यांच्याकडनं आपण काही माहिती घेऊया. नमस्कार. दरवर्षी दीपावली पाडव्यानिमित्त देव श्री रामेश्वर आणि देव श्री नारायण आपल्या प्रजाजनांना भेटण्यासाठी एक परिक्रमा करतो. पालखी घेऊन बाहेर पडतो. देव आज आहे आता भूतनाथ मंदिर या ठिकाणी देव श्रीदेव नारायण आणि श्रीदेव रामेश्वर आपल्या सर्व भाविकांसह इथे आलेले आहेत. लोकांनी पण मोठ्या उत्साहानं त्या देवतांचे स्वागत केलेले आहे. गावकर मंडळी, इथल्या बोडवे गावकर मंडळींनी सुद्धा त्या तिथल्या मानकऱ्यांचं स्वागत केलेलं आहे. श्रीफळ देऊन हा एक रिवाज आहे. प्रतिवर्षीप्रमाणे त्यांनी स्वागत केलं जातं. आणि देवांच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी इथे उपस्थित आहे. ठिकठिकाणी वाटेत लोकांनी सडे रांगोळी घालून देवतांचं स्वागत केलं आहे. लोकांनी ठिकठिकाणी वाटेत शीतपेय म्हणा किंवा अन्य पेढे वाटून देवतांचं आणि त्याच्यासोबत आलेल्या भाविकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आणि मोठ्या आनंदात स्वागत केलं. आणि आता इथून देवतांचं दर्शन झाल्याच्यानंतर समुद्रमार्गे देवतांची पालखी मालवणच्या दिशेने रवाना होणार आहे. तेथेसुद्धा बाजारपेठेमध्ये मोठ्या उत्साहात आणि मोठ्या आनंदाने देवतांचं स्वागत होईल आणि दर्शन होईल. प्रतिवर्षी चालणारी ही परंपरा आहे.
या दीपावली पाडव्याच्या नंतर मालवण शहरामध्ये आणि बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावरती भरभराट होते आणि उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्साह दिसून येतो अशी एक परंपरा आहे. त्यामुळे आजच्या दिवसापासून या देवतांचे पालखीचे अनेक भाविक वाट पाहत असतात. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद, छान माहिती दिल्याबद्दल. 1 वाजता बरोया भूतनाथ आणि ह्या मंदिरात 1 तास पालखी विश्रांतीसाठी थांबते, याच्या पाठीमागे काय कारण? विश्रांती असं नाही आहे, लोकांची काय हे असतात ना तिथे भाऊकराचा भाऊ आहे. आपले भेटीचे भाऊ म्हणजे भावबीजी भावाला भावाला भेटायला आहेत. बहिणीकडे भाऊ आहे. इकडून गेल्यानंतर काय पाहिजे परत बहिणीसाठी काय पाहिजे तिकडे भाऊबीजीसाठी जातात. ही प्रथा बलिप्रथेपणा म्हणजे भाऊबीजीसाठी रामेश्वर नारायण येतो. धन्यवाद दादांनो, तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. त्याच नारळाच्या झाडांच्या पातांचा वापर मंडप हे डेकोरेशनसाठी इथे वापरलेलं आहे. हे पहा, पालखीच्या स्वागतासाठी नारळाच्या झावळ्यापासून आपल्याला चटई अशी तयार करून डेकोरेशन केलेलं पाहायला भेटेल. आपली पालखी समुद्रमार्गे बाहेर पडणार. इथून आता समोर दाखवतो मी तुम्हाला. हे पहा, माझ्या पाठी सगळे पालखी भक्तजन पाठी पाहायला भेटेल आणि माझ्या या साईडलाच समुद्र किनारा पाहूया आपण. हे पहा, आता या समुद्रमार्गे पालखी पुन्हा बाहेर पडत बाजारपेठेत जाणार, मालवण बाजारपेठेत. पालखी आता आली, पालखी समुद्रावाटे बाहेर पडणार आहे.
हे पहा, गावातील तरुण मित्रमंडळाने देखील वाळूपासून किती छान देवी आईची प्रतिमा तयार केलेली आहे. ही पहा, तुम्ही पाहू शकता. आज रामेश्वर पालखी निमित्त हे पहा, बोटींना देखील छान असं सजवण्यात आलेलं आहे लाईनीत. तुम्ही पाहू शकता, लांब लचक लाईन गेलेली आहे पूर्ण. बघा, वारा देखील मस्त सुटलेला आहे. या पतंगांच्या अंदाजा हलतायत त्या अंदाजावरून तुम्ही अंदाज लावू शकता, हवेचा अंदाज. आणि प्रत्येक होडीला हार घालून सजवण्यात आलेला आहे. पहा, जवळून पाहूया थोडा. वाव, समुद्राच्या किनाऱ्याजवळ काही पाणी साचलेलं आहे. त्या पाण्यामध्ये काही दृश्य आपल्याला पालखीचे दृश्य पाहायला भेटत आहे. हे पहा, डबल एक्सपोजर इफेक्ट, डबल एक्सपोज आपल्याला इफेक्ट आपल्याला पाहायला भेटत होते. हा पाण्यावर पालखीसोबत भाविकांची किती छान प्रतिमा आपल्याला पाहायला भेटत आहे. अजून एक गावकर दादा भेटले आहेत. ते काही पालखीबद्दल काही आपल्याला 4 शब्द सांगतील. या पालखीचं काय वैशिष्ट्य आहे? त्या पालखीचं वैशिष्ट्य दरवर्षी दिवाळीच्या दिवशी पालखी गाव भेटीसाठी म्हणून बाहेर पडते. मालवण, देववाडा, नारायण मंदिर ते सातेरी मंदिरपासून त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ भक्तांची त्या ठिकाणी अर्धा तास विश्रांती थांबते. त्यानंतर समुद्र किनाऱ्यावरून काळबादेवी, जोशीमा, या मंदिरात प्रत्येक ठिकाणी भेट देते आणि पुन्हा मंदिराकडे, आपल्या मंदिराकडे प्रस्थान करते. साधारण 1-1.5 वाजतो प्रस्थान पूर्ण पालखी मंदिरात जायला रात्रीचे. ही जी परंपरा आहे तुमची, ती किती वर्षापासून चालू आहे? ही परंपरा जवळ 4-5 वर्षापूर्वीची आहे. जवळ शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून. आणि असं ऐकलंय की हे भाऊबीजा काळबादेवीला भाऊबीज होते. काळबादेवी, रामेश्वर आणि नारायण. काळबादेवी बहीण आहे, नारायण आणि रामेश्वर भाऊ आहे. त्या ठिकाणी भाऊबीज साजरी केली जाते. बहिणीची ओटी भरली जाते व साडी तिला भेट दिली जाते. आणि भावाची शाल श्रीफळ देऊन त्या ठिकाणी नारायण आणि रामेश्वरची भाऊबीज करतात काळबादेवी. धन्यवाद दादा, तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल. आपली पालखी मोऱ्याच्या दोंडाजवळ आलेली आहे. थोडासा पालखीचं आगमन मोऱ्याच्या दोंडाजवळ होणार.
बाबा तर बाबा देवा स्वामी समर्थात तू आज नारायण रामेश्वरात तर आज देवा समर्थात तुझ्या गादीवर आज दांडी गावातील आज जे काय मच्छीमार आज संघटना असत ते रापणवाले असत आज भाजीवाले असत आणि आज असलेले आज जी काय असते लेकरं असत तिने आज तुका भरला फळ आणि आज गोड पदार्थ उठवणार तुका सांगणं म्हणणं करतात मग देवा समर्थ असलेल्या बाराचा या करून आज परत लेकरांना साथ दिलं धाका शब्दा खूप मिरवलं तसं उभं राहत लेकरांचं सुख लेकरांच्या पदरावर ज्या ज्या वेळात जातील त्या वेळात पाण्याची मासे करून देऊन जशी आज परत राजी रखवाली पुरवलं तशी राजी रखवाली पुरव 12 तगरीची आकर राखून सामील होती भाई भाई जरा वाईट युवराज